नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र कार्यक्रमात मी मानसी आंबडेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, बघता बघता जून महिन्याचा अर्धा भाग संपूनही गेला। तिसऱ्या आठवड्यात आपण भेटलेलो आहोत। जून महिन्यात म्हणता म्हणता केरळमधला दाखल झालेला मान्सून मुंबईत आणि महाराष्ट्रात सगळीकडे अवतरला सुद्धा। येरे येरे पावसा म्हणणारी बच्चे कंपनी 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेत जायला लागली आहे। पुन्हा एकदा त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत पावसाचा आणि अभ्यासाचा आनंद घ्यायला लागले आणि त्याचबरोबर 12वी आणि 10वीचे निकाल सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या कुठल्या करियर कोर्सला जायचं किंवा तो कसा निवडायचा आणि पुढे ॲडमिशन कुठे कुठे घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पालक आणि मुलं यांची धांदल सध्या सुरू झालेली आहे। पण चित्रपट विश्वात सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी घडतात। त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात जुना, सर्वात मानाचा समजला जाणारा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नुकताच संपन्न झाला। कोरोनाच्या 2 वर्षांच्या काळानंतर 17वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत आला, वरळीच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये। 5 दिवस रंगलेल्या या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं 29 मेला एका दिमाखदार सोहळ्यात। या सोहळ्यासाठी वरिष्ठ केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले, डॉक्टर एल मुरुगन आणि कपिल पाटील हे सुद्धा उपस्थित होते। नमस्कार। भारत और दुनिया के विभिन्न हिस्सों के प्रिय फिल्म निर्मातागण एवं सिनेमा प्रेमी, मैं वृत्तचित्र, लघु एवं एनिमेशन फिल्मों के 17वें मुंबई अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव में आप सबका बहुत बहुत हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूँ। मिफ दरअसल दक्षिण एशिया में गैर फीचर फिल्मों के लिए सबसे पुराना और सबसे बड़ा फिल्म महोत्सव है। MIFF, जिसका शुभारंभ वर्ष 1990 में हुआ और जो भारत सरकार के सूचना एवं प्रसारण मंत्रालय के फिल्म प्रभाग द्वारा आयोजित किया जा रहा है, ये दुनिया भर के वृत्तचित्र फिल्म निर्माताओं को एक दूसरे से भेंट करने, विचारों का आदान प्रदान करने, वृत्तचित्र, लघु एवं एनिमेशन फिल्मों के सह निर्माण व विपणन की संभावनाओं का पता लगाने और विश्व सिनेमा की तुलना में फिल्म निर्माताओं के विजन को व्यापक बनाने के लिए एक उपयुक्त मंच और प्लेटफॉर्म है। आप सब जो आर्ट फिल्म्स बनाते हैं, जो डॉक्यूमेंट्रीज बनाते हैं, आज के दिन जो एनिमेशन फिल्म्स की भी एक बहुत बड़ा रोल हो गया है फिल्म जगत में, आप सब भी अपने अपने माध्यम से एक प्रकार से नए आइडियाज को स्टार्टअप करते हैं, नए आइडियाज को सीड करते हैं और आगे चल के यही आइडियाज कई बार देश को एक बहुत बड़ा मैसेज देते हैं, देश को एक आगे के लिए नया दृष्टिकोण देते हैं। तो मैं समझता हूँ आप सब भी अपने आप में एक तरीके से यूनिकॉर्न का काम करते हैं, एक मैसेंजर का काम करते हैं।
या दिमाखदार सोहळ्यामध्येच ज्येष्ठ दिग्दर्शक संजित नार्वेकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. It is not only a growth in the number of films that come in, but the growth has been there in terms of maturity, the kind of films that come in, the kind of films that are shown at the festival, and the opportunities that are given to Indian filmmakers to interact with international filmmakers, to share ideas, to share thoughts, to share methods of filmmaking. यावर्षी 30 देशांमधल्या 808 चित्रपटांना नामांकन मिळालं होतं. त्यापैकी 102 चित्रपटांना स्पर्धा विभागामध्ये प्रवेश मिळाला. आंतरराष्ट्रीय विभागात 35 तर राष्ट्रीय विभागात 67 चित्रपट होते. 18 चित्रपट मिफ प्रिझम कॅटेगरीमध्ये दाखवले गेले. या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ झाला 4 जूनला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला टर्न युअर बॉडी टू द सन या डच दिग्दर्शिका ॲलिओना व्हॅन देर हॉर्स्ट यांच्या कलाकृतीला. 10 लाख रुपये रोख आणि सुवर्ण शंख देऊन या चित्रपटाचा गौरव करण्यात आला. स्टुडंट्स कॅटेगरीमध्ये मेघा या चित्रपटाला 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवलं गेलं. सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा पुरस्कार यंदा पटकवला IIT मुंबईची निर्मिती असलेला सुदेश बालन दिग्दर्शित साक्षात्कारम या लघुपटाने. आणि राष्ट्रीय विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला दिग्दर्शिका ॲमी बारुआ यांचा स्क्रीमिंग बटरफ्लाईज. प्रशस्तीपत्र, रौप्य शंख आणि 2.5 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. बहुत अच्छा रिस्पांस हमें सभी सिनेमा लवर से मिला है. लगभग 10,000 से ज़्यादा फुटफॉल अभी तक इस फेस्टिवल में हो चुके हैं. सारी स्क्रीनिंग्स जो हैं इनफैक्ट 90% से ज़्यादा स्क्रीनिंग्स में पूरा थिएटर फुल है. मास्टर क्लासेस जो ली गई उनमें भी बहुत अच्छा रिस्पांस मिला है. कल कृष्ण जोशी की जो मास्टर क्लास थी, नाला मुथ्थू की मास्टर क्लास थी, आज रसूल कुट्टी की मास्टर क्लास है. तो लोगों में काफ़ी उत्साह है इन दिग्गजों से बात करने का, इनको सुनने का. इसके अलावा जो लोकल मार्केट भी हमने छोटा सा जो डेवलप किया है उसमें भी बहुत अच्छा रिस्पांस लोगों से मिला है. इवन जो B2B हब है जिसमें कि प्राइम, अमेजॉन, पॉकेट फिल्म्स है, शॉर्ट फिल्म्स है, उसके अलावा डॉक्यूबे है, प्लैनेट मराठी, ये सब जो प्रोबेबल कंटेंट बायर्स है इनसे जो आज इंटरेक्शन हमने किया तो इनको भी काफ़ी कंटेंट अपने प्लेटफॉर्म्स के लिए मिला है. और फिल्म मेकर्स को भी एक काफ़ी कमर्शियल अपॉर्चुनिटीज़ मिली हैं ताकि वो अपना कंटेंट्स लोगों को इन प्लेटफॉर्म्स के माध्यम से उपलब्ध करा सके. ओवरऑल पूरा माहौल बहुत ही आनंदमय रहा. बहुत ही उल्लासपूर्वक लोगों ने पूरे कैंपस में इस मुंबई इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल का आनंद उठाया. और निश्चित तौर पे लोगों की प्रशंसा सुन के हम लोग भी काफ़ी गदगद हुए हैं. और हमारी टीम भी का जो मनोबल है वो काफ़ी ऊंचा है और वो उम्मीद कर रहे हैं की जल्दी से जल्दी ये फेस्टिवल दोबारा आए और दोबारा इस तरीके का मंच लोगों को दे सके. 4 जूनला या चित्रपट महोत्सवाचं समापन झालं. अनेक अर्थांनी 2 वर्षांनंतर आलेला हा मिफचा फेस्टिवल विशेष होता आणि चित्रपट रसिकांसाठी अतिशय खास सुद्धा. मंडळी, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण आढावा घेऊया पुणे इथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा. आपला महाराष्ट्रामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात नुकतीच पार पडली भारतबाई हलकुडे स्मृती आंतरराष्ट्रीय गुणांकन खुली बुद्धिबळ स्पर्धा. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेतली जाते. कोरोना काळानंतर 2 वर्षांच्या एवढ्या मोठ्या अंतरानंतर घेतली जाणारी ही स्पर्धा दिमाखदार झाली. ठाण्याचा बुद्धिबळपटू मोहम्मद नुबैर शाह शेख यांनी या स्पर्धेत विजेतेपद मिळवलं. तो इंटरनॅशनल मास्टर या किताबाचाही मानकरी आहे. 10 फेऱ्यांच्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक 9 गुणांची कमाई केली आणि 1,21,011 रुपयांचं बक्षीस मिळवलं. या स्पर्धेत एकूण 11,11,111 रुपयांची पारितोषिकं देण्यात आली.
कोरोनाच्या 2 वर्षानंतर झालेल्या या स्पर्धेचा वृत्तांत आपल्याला देत आहेत मुकुंद पोद्दार. एखादी स्पर्धा एवढी मोठी ऑर्गनाईज करायची जी कल्पना आहे त्याच्यासाठी जो एक आपण म्हणतो की घाट घालणं ते जे आहे सगळं, ती प्रेरणा कशी मिळाली? ती प्रेरणा म्हणजे मी साधारणतः माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये बुद्धिबळ खेळत होतो. त्यानंतर 15 वर्ष गॅपनंतर 2014-15च्या आसपास परत बुद्धिबळामध्ये आल्यानंतर 1 वर्ष 2 वर्षात असं जाणवलं की आपण स्पर्धा खेळण्यासाठी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर जावं लागतं. त्या काळी महाराष्ट्रात खूप कमी स्पर्धा व्हायच्या. मोस्टली सांगली, नगर, मुंबई, पुण्यात एक व्हायची. त्यातनं असं जाणवलं की आपल्याला स्पर्धा खेळायचं असेल तर आपल्याला बाहेर जावं लागतं, बाहेरच्या राज्यात, खूप दूरवर. मग महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी स्पर्धा खेळण्यासाठी बाहेर जायचं ते कशासाठी? आपण इथं काय करू शकतो का? म्हणून एक मोठ्या बक्षीस रकमेच्या स्पर्धेची एक डोक्यात कल्पना येऊन गेली. मग सुरुवातीला प्रयत्न केला प्रायोजक तो मिळवायचा, पण त्यात काही यश आलं नाही. मग म्हटलं आपण आपल्या स्वतःच्या आईच्या नावाने एखादी स्पर्धा घेऊ शकतो. 2018मध्ये प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. नंतर ठरवलं आता आपण हे जर खेळाडू, पालक या सगळ्यांसाठी आपलं हे कायमस्वरूपी एक इव्हेंट करता येईल. इथे या स्पर्धेला खूप मोठा सहभाग जो आहे त्याचा जो प्रतिसाद आहे तो खूप भारावून टाकणार आहे. आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्या, जी खुली स्पर्धा आहे आणि दुसरीची रेटिंग स्पर्धा आहे त्याच्याविषयी. आता या आताच्या चेस फेस्टिवल जे आपण म्हणतो LBHM चेस फेस्टिवल म्हणजे कैलासवासी भारतभाई हलकुडे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा, यामध्ये 2 स्पर्धा आहेत. एक तर ऑल इंडिया ओपन रेटिंग स्पर्धा, अखिल भारतीय खुली बुद्धिबळ मानांकन स्पर्धा हा एक भाग, आणि दुसरा भाग म्हणजे बिलो 1600 म्हणजे 1600 रेटिंगपेक्षा कमी असलेली एक स्पर्धा. तर या दोन्ही स्पर्धांना अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण भारतातून मिळालेला आहे. परदेशातून देखील आपल्याकडे 5 खेळाडू आता इथे खेळत आहेत. त्यामुळं अशी इंटरनॅशनल, नुसतं इंटरनॅशनल आहे तर इंटरनॅशनल म्हणण्यासारखी स्पर्धा इथं झालेली. इथं ॲम्बियन्स फार सुंदर आहे आणि या चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा होती आहे. आता याला रिस्पॉन्स म्हणत असताना अखिल भारतीय ओपनची जी स्पर्धा आपली मानांकन स्पर्धा आहे त्यासाठी 460 जणांनी रजिस्ट्रेशन करून 460 जण खेळत आहेत. एक मोठ्या संख्येने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ही मुलं खेळत आहेत. त्यानंतर जी होणारी 1600ची बिलो 1600ची जी रेटिंग स्पर्धा आहे त्यामध्ये आत्तापर्यंत 750च्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि साधारणपणे 800च्या आसपास रजिस्ट्रेशन त्यामध्ये होतील असा आमचा अंदाज आहे. या स्पर्धेत एक अशी खेळाडू सहभागी झालेली आहे जिची एक वेगळी ओळख करून द्यावी लागेल. नेहा पावसकर, पूर्वाश्रमीच्या रत्नप्रभा नाईक या डोळस खेळाडूंच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत आणि ह्यांची ओळख अशी आहे की त्या अंध आहेत. मला मॅक्युलर डिजनरेशन हा नावाचा एक आजार आहे ज्याने हळूहळू आपली नजर कमी होते आणि अंधत्व येतं. तर ते 1 लाखात एखाद्या फॅमिलीला होतं. तर मी आणि माझ्या बहिणीला हा आजार आहे. 1987मध्ये जेव्हा मला अंधत्व प्रमाणपत्र देण्यात आलं आणि मी अंध नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरला गेली, तेव्हा मी 1987ला हे बुद्धिबळ स्पर्धेचं प्रशिक्षण महाराष्ट्र चेस असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या चारुदत्त जाधव आणि रवींद्र पोळे ह्या 2 मुलांनी, ब्लाइंड मुलांनीच येऊन आम्हाला हे बुद्धिबळ शिकलं. त्यामुळे मी माझं जे यश आहे त्याचं पूर्ण श्रेय मी अंधत्वाला माझ्या, म्हणजे मी अंधत्वाकडून प्रेरणा घेऊन हे सगळं अचीवमेंट केलेलं आहे. आणि मी ह्या स्पर्धेला स्पेशली ह्याच्यासाठी आली आहे की डोळस स्पर्धेमध्ये जास्त कॉम्पिटिशन असतं असं म्हणणं आहे सगळ्यांचं. आणि इथे इतकं सुंदर की मला असं वाटलंच नाही की मी ब्लाइंड आहे आणि नॉर्मल स्पर्धेमध्ये खेळते. कारण माझा जो बोर्ड आहे म्हणजे प्लेयर्सने सुद्धा मला खूप कॉपरेशन केलं, इवन ऑर्गनायझरनी, की मला इथल्याच ज्या महिला आहेत ज्या आपल्या मुलांना घेऊन आल्या त्यापैकी एका महिलेने माझा गेम लिहायसाठी आल्या. त्या म्हणतात त्यांना बुद्धिबळसुद्धा येत नाही, इवन त्यांना लिहायचं पण माहीत नाही. ते माझ्यासाठी फक्त लिहिण्यासाठी आणलं, कारण मी कोणी एस्कॉर्ट न घेता आली आहे या स्पर्धेला.
आणि चांगला अनुभव मिळतो आहे मला. स्पेशली त्यांनी वेगळ्या टेबलवर अरेंज केलं आहे, कारण मी बोलते, माझा आवाज येऊन दुसऱ्या मुलांना नाही डिस्टर्ब झाला पाहिजे म्हणून त्यांनी मला आम्हाला अपंगांना सेपरेट टेबल दिलं आहे. आणि आमचं खूप काळजी घेतात ते की आम्हाला काही इंजरी किंवा डिस्टर्ब नाही झाला पाहिजे याचा. तर खरंच मी ऑर्गनायझरची खूप खूप आभारी आहे. या स्पर्धेत मुंबईकर ठाणेकर मोहम्मद नुबैरशाह शेख हा विजेता ठरलेला आहे. त्यांनी 9 गुणांसह निर्विवाद विजेतेपद मिळवलं. 8 विजय आणि 2 बरोबरी अशी त्याची कामगिरी झाली. अभिनंदन तुझं मित्रा. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये तुझं मानांकन 4थं होतं आणि तू नंबर 1 मिळवलंस, विजेता ठरलास. आणि ह्या लेव्हलची ही स्पर्धा, ह्याच्यातली जी तुझी कामगिरी, तर तुझ्या करिअरमधला हायेस्ट पॉईंट म्हणता येईल का? मी लॉट ऑफ इव्हेंट्स खेळलो आहे, भारतासाठी पण बरेच पदकं जिंकली आहेत. पण ही इव्हेंट पण खूप मोठा होता. 4-5 दिवसातून खेळाडू आले होते, ग्रँड मास्टर्सही खेळत होते, बरेच इंटरनॅशनल मास्टर खेळत होते आणि माझ्या पुढचे पण वरिष्ठ खेळाडू होते. सो विनिंग दिस टुर्नामेंट आणि क्लिअर फर्स्ट आलो, 9 पॉईंट झाले. सो आय थिंक इट्स वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट आणि चांगलं वाटलं जिंकून. या स्पर्धेसारख्याच खेलो इंडिया युवा स्पर्धासुद्धा सध्या चर्चेचा विषय आहेत. हरियाणामध्ये संपन्न झालेल्या खो खो स्पर्धांमध्ये त्याच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी कमालीचा खेळ केला आणि सुवर्ण पदकाला गवसणी घातली. महाराष्ट्राला पदक तालिकेमध्ये अव्वल ठेवण्यासाठी ती खूप महत्त्वाची होती. मुलांच्या खो खोच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं ओरिसाचा 14-11 असा डाव 3 गुणांनी दणदणीत पराभव करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. ओरिसाच्या टी जगन्नाथ दास आणि संजीव कुमारनं दिलेली जोरदार लढत इथे मात्र अपयशी ठरली. मी जानी विजय कुमार पेटे, पंचकुला येथे झालेल्या 4थ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आज महाराष्ट्र संघाकडून मी खेळताना सुवर्ण पदक प्राप्त झाले. यापुढेही आम्ही असाच चांगल्या पद्धतीने खेळ करू आणि नमस्कार, मी साप्ते राजेंद्र, महाराष्ट्र मुलींच्या संघाचा क्रीडा मार्गदर्शक. 4थ्या खेलो इंडिया युथ गेम्स पंचकुला हरियाणा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने निश्चितच सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली आहे. पण यापूर्वी जो अंडर 18ची राष्ट्रीय स्पर्धा झाली होती त्या ह्याच्यात ज्यावेळेला ओरिसाचा बलाढ्य संघाशी सामना करून आम्ही तिथेही सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्याच ओरिसाच्या तुल्यबळ संघाला परत इथं टक्कर देण्याची वेळ होतीच. ते सगळं पाहूनच प्रत्येक खेळाडूला एक जबाबदारी देण्यात आली होती. त्या जबाबदारीच्याच त्याच्यावर प्रत्येकाने आपापला वाटा त्यात दिल्यानेच महाराष्ट्राला आज सुवर्ण पदक प्राप्त झालेले आहे. रामजी हरिश्चंद्र कश्यप, मी महाराष्ट्र संघाचा कर्णधार. हरियाणा येथे झालेल्या 4थ्या खेलो इंडियामध्ये ओडिसाला हरवून आम्ही सुवर्ण पदक मिळवले. बालेवाडीत आमचा 15 दिवसाचा कॅम्प झालेला, त्याचा आम्हाला इथं निश्चितच फायदा झाला. मंडळी, वेळ झाली पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर जाऊया URL फाउंडेशनच्या पुरस्कार समारंभात. नुकतंच URL फाउंडेशन पुरस्कारांचं वितरण दादरच्या शिवाजी मंदिर इथं करण्यात आलं. कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या उपक्रमांना आर्थिक प्रोत्साहन देणं खूप आवश्यक असतं. गेली 20 वर्ष URL फाउंडेशनच्या माध्यमातून उदयदादा लाड हे काम करत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन अनेकांनी या कामासाठी पुढे आलं पाहिजे असे कौतुक उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल बोलताना काढले. शिवाजी मंदिर नाट्यगृहात रंगलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पद्मश्री डॉक्टर रवी कोल्हे, डॉक्टर गिरीश कुलकर्णी, आशुतोष शेवाळकर, उदयदादा लाड, शिवकुमार लाड हे सगळेजण उपस्थित होते. यावेळी बॉर्डरलेस फाउंडेशनच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये समाज कार्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या अधिक कदम यांच्यासह पुण्याचे अभिजित सोनावणे, डॉक्टर नामदेव भोसले आणि अहमदनगरचे बापूसाहेब थोरात यांना URL सामाजिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तसंच 1 लाख रुपयांचा URL कला गौरव पुरस्कार सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांना विभागून देण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये चौगुले म्हणा किंवा ह्या कार्यक्रमाचे प्रमुख सचिन गोस्वामी सर बोला. सचिन गोस्वामी सर हे त्यांचं म्हणजे बरंचसं त्यांचं इतकं त्याच्या पाठीमागे कष्ट आहेत त्यांचे ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागे.
सचिन मोटे, सचिन गोस्वामी हे दोघंही त्याच्यामागे जीव तोडून हा कार्यक्रम करतात आणि यांनी गेली कोरोनाच्या काळात आम्हाला हसवलं. रडायची पाळी आली होती तरी हसवलं त्यांनी. घरातला माणूस आजारी असायचं तेव्हासुद्धा त्यांनी हसवलं. हे एवढं मोठं काम करणं, रडवणं सोपं आहे, हसवणं कठीण आहे. हे मला सांगायची काही गरज नाही. शहाण्या लोकांना माहिती आहे की बाबा हसवणं किती कठीण आहे माणसाला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही जी माणसं निवडतो ती माणसं खरोखर आज रविदादा यांचं कार्य केवढं तरी मोठं कार्य आहे. सर्वात पहिला जो आपण पुरस्कार दिला होता तो डॉक्टर रवी कोल्हे, स्मिता कोल्हे त्यांच्या मिसेस, नंतर डॉक्टर रवी बापट आणि तात्याराव लहाने. आज ही सगळी मंडळी जगभर प्रसिद्ध आहेत आणि ती जगभर प्रसिद्ध झाली त्यांच्या कर्तृत्वामुळे, आमच्या पुरस्कारांनी नाही, त्यांच्या कर्तृत्वाने झाली. ती फक्त त्यांना निवडायचं काम आम्ही केलं. मंडळी, या सगळ्या पुरस्कार सोहळ्यांसारखाच आणखी एक अतिशय दिमाखदार पुरस्कार सोहळा रंगला थेट दुबईमध्ये. आणि महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यामध्येही अनेक नामांकित दिग्गज उपस्थित होते. आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे नामवंत सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे यांनाही ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनेते श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी या प्रसंगी उपस्थित होते. जवळपास 6 वर्षापासून सुखी जीवनाचा मंत्र हा एपिसोड आम्ही चालवत आहोत, ज्यामध्ये समाजामध्ये असलेले लैंगिक समस्या आहेत, त्याचबरोबर समाजामध्ये सेक्स एज्युकेशन, त्याचा अवेअरनेस, त्याचं सेफ्टी या गोष्टींचं ज्ञान देण्यासाठी हा मंच उभारलेला असून या मंचाद्वारे आतापर्यंत लाखो करोडो लोकांना समुपदेशन करून त्यांच्या जीवनामध्ये एक सुख आणून दिलेलं आहे. धकाधकीच्या जीवनात त्यामध्ये येणारं नैराश्य, वैवाहिक जीवनमध्ये असलेली त्यांच्या लैंगिक समस्या आणि त्याचबरोबर डिप्रेशन आणि सुसायडल टेंडन्सी यापासून लोकांना परावृत्त करून त्यांचं जीवन, वैवाहिक जीवन हे सुखी करण्यासाठी या साम टीव्हीच्या या मंचाने खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांमध्ये डिप्रेशन, ब्लड प्रेशर, डायबिटीस, मधुमेह यासारख्या ज्या समस्या येऊन त्यांचं जे पर्सनल लाईफ विस्कळीत व्हायचं, त्यासाठी अतिशय अत्याधुनिक ट्रीटमेंट आणि उपचार देऊन या करोडो लोकांचं जीवन या ठिकाणी सुखी केलेलं आहे. मंडळी, ऋतुमान बदलते आणि आता मात्र आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्यालाही थोडं जागरूक होण्याची वेळ आली आहे. बघता बघता येऊन ठेपलाय 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग ही गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला तुमचा ड्रीम फिटनेस, तुमची ड्रीम फिगर सगळंच मिळवून देऊ शकते. आणि या निमित्ताने बॉलिवूडची ड्रीम गर्ल दूरदर्शनच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधते. नमस्कार. दूरदर्शन के सभी दर्शकों को इंटरनेशनल योगा डे की हार्दिक शुभकामनाएं. इस बार योगा डे आप अपने घरों में ही मनाइए अपनी फैमिली के साथ. जैसे कि हम सब जानते हैं कि योगा का उपयोग हमारे लंग्स को स्ट्रॉन्ग बनाता है, क्योंकि प्राणायाम और एनी ब्रीदिंग एक्सरसाइजेस हमारे श्वास लेने की प्रक्रिया को और मजबूत बनाता है. इसलिए योगा हमारी जिंदगी में बहुत महत्वपूर्ण होता है. मैं तो रोज करती हूँ. एक कहावत है, योगा से होगा. योगा एड्स इयर्स टू योर लाइफ. योगा कीजिए, स्वस्थ और खुश रहिए. Once again, wishing each one of you a very happy International Yoga Day and keep watching Doordarshan. तर मंडळी, या होत्या काही विशेष घडामोडी या आठवड्यातल्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. पाहत रहा आपला महाराष्ट्र सह्याद्री वाहिनीवर.
I warmly welcome you all to the 17th edition of the Mumbai International Film Festival 2022. This has been an amazing week at the Mumbai International Film Festival. We've seen a lot of amazing short films. We've even caught a couple of feature documentaries. And one of the things that's very interesting is some of the issues that have really not been covered in Indian filmmaking in the past are starting to get covered. Issues like challenges that women uniquely face in Indian society.